नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर सध्या बाजारामध्ये हिरवागार ताजा वाटाणा भरपूर आलेला आहे आणि या हिरव्या वाटाण्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय केलेले असतील। पण आज मी तुम्हाला याच हिरव्या वाटाण्यापासून एक नवीन पद्धतीची भाजी बनवून दाखवणार आहे, जी की चवीला अगदी भन्नाट लागते आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे। चला तर मग रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे, लगेच सुरुवात करूया। तर भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवायची आहे। कढाई गरम झाली की त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी 1 वाटी वाटाणा घ्यायचा आहे। वजनी प्रमाणात सांगायला गेलं तर हा जवळपास 100 ग्रॅम एवढा वाटाणा आहे आणि तुम्ही घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने या ठिकाणी 1 वाटी वाटाणा घेऊ शकता। तर हा हिरवागार ताजा वाटाणा आपण सोलून घेतलेला आहे। या ठिकाणी तेल सुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपण हा 1 वाटी वाटाणा या तेलामध्ये लगेच टाकून घेऊया। आता या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती या वाटाण्याला आपल्याला मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेलामध्ये वाटाणा मिनिटभर परतून घेतला की वाटाणा हा थोडासा सॉफ्ट बनतो आणि नंतर आपल्याला या वाटाण्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण वाटाणा मिक्सरला बारीक करून घेतो तर त्यावेळेस या वाटाण्याची डायरेक्ट बारीक पेस्ट बनत नाही, तर आपल्याला याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। तर हा वाटाणा आपण जाडसर सुद्धा वाटून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे आपण याला मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि या वाटाण्याला लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। वाटाणा एका प्लेटमध्ये काढून घेतला की त्याला आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला या वाटाण्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर आता आपण वाटाणा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण याला 10 मिनिटं व्यवस्थित असं थंड करून घेऊया। तर आता या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहे आणि वाटाणा सुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे। आता वाटाणा थंड झाल्यानंतर आपल्याला याला एका मिक्सर जारमध्ये ऍड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण सगळा वाटाणा मिक्सर जारमध्ये ऍड केलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहे। लसणामुळे तर याला खूप छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आता आपण यामध्ये पाव छोटा चमचा हळद पावडर ऍड करून घेऊया, यामुळे याला रंग छान येतो। त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा आपल्याला यामध्ये काळा मसाला ऍड करून घ्यायचा आहे। काळा मसाल्यामुळे याला तुम्हाला सांगते अगदी छान अशी टेस्ट येते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेणार आहोत। कोथिंबीरमुळे काय होतं की याला छान असा हिरवागार रंग येतो। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी छोटा पाव चमचा मीठ यामध्ये ऍड करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, पण याला मिक्सरला बारीक करण्या अगोदर यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी ऍड करायचं आहे। पाणी फक्त आपल्याला या ठिकाणी 2च चमचे ऍड करायचं आहे, जास्त पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही। आता आपण याला मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याला मिक्सरला थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे। याची आपल्याला जास्त बारीक पेस्ट करायची नाही। आता आपण हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता या मिश्रणामधला 1 चमचा मिश्रण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे। याचा वापर आपल्याला ग्रेव्हीमध्ये करायचा आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता जे मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला लगेचच 3 चमचे बेसन पीठ ऍड करायचं आहे। बेसन पिठामुळे काय होतं की या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग मिळते, त्यामुळे आता आपल्याला यामध्ये 3 चमचे बेसन पीठ ऍड करायचं आहे। या ठिकाणी जर तुम्हाला अजून थोडं बेसन पीठ वापरायची गरज वाटत असेल तर तुम्ही थोडंसं वापरू शकता, पण पण जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी बेसन पिठाचा वापर करायचा नाही। आता आपण हे जे बेसन पीठ आहे ते या मिश्रणामध्ये एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपण हे बेसन पीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या सर्व मिश्रणामधलं अर्ध मिश्रण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आपण जसा कोथिंबीर वडीसाठी रोल बनवतो ना, अगदी तसाच आपल्याला या ठिकाणी याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे। फक्त आपल्याला हा रोल बनवत असताना अगदी बारीक असा बनवायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याचा छान असा हातावरती बारीक रोल बनवून घेणार आहोत। रोल बनवताना अजिबात तो जाड ठेवायचा नाही, त्यांनी काय होतं की वड्या व्यवस्थित बनत नाही। तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी अगदी बारीक असा हा रोल बनवून घेतलेला आहे। आता आपण या ठिकाणी एका चाळणीला
थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं. जशी आपण कोथिंबीर वडी वाफवतो ना, अगदी तसंच आपल्याला या ठिकाणी या मिश्रणाचे असे 2 रोल बनवून घ्यायचे आहे आणि तेल लावलेल्या चाळणीवरती ठेवून घ्यायचे आहे. आता आपलं या ताटलीमध्ये जे उरलेलं मिश्रण राहिलेलं आहे हे आपल्याला अजिबात वाया घालवायचं नाही. यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याला ग्रेव्हीमध्ये वापर करून घ्यायचा आहे. तर एकीकडे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतरच आपल्याला ही जी रोलची चाळण आहे ती यावरती ठेवून घ्यायची आहे. त्यांनी काय होतं, आपले हे जे रोल आहेत ते अगदी झटपट वाफले जातात. तर 5 मिनिटं यावरती एक पॅक झाकण ठेवून आपण याला वाफून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता फक्त 5 मिनिटांमध्येच हे रोल अगदी व्यवस्थित असे वाफले जातात. आता आपण हे व्यवस्थित शिजले की नाही ते एकदा चेक करून घेऊया. तर बघू शकता या ठिकाणी सुरीला अजिबात मिश्रण चिटकलेलं नाही, म्हणजे रोल व्यवस्थित वाफले गेलेले आहेत. आता आपण ही चाळण या पातेल्यावरून काढून साईडला ठेवून घ्यायची आहे आणि हे रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. तर रोल थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला या भाजीच्या ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी गॅसवरती मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे. तर सुरुवातीला आपण ज्या कढाईमध्ये वाटाणे एकदा व्यवस्थित परतून घेतलेले होते त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं. तर आता आपल्याला त्याच तेलामध्ये थोडंसं अजून तेल ऍड करून घ्यायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. तर सर्वात आधी आपण या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहे. त्यानंतर 5 काजू, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य एक सोबतच या तेलामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला 3 ते 4 मिनिटं हाय फ्लेमवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या ठिकाणी हे जे सर्व आहे ते व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपण एक सोबत परतून घेतलं की काय होतं, आपला वेळ सुद्धा वाचतो आणि याला चव सुद्धा छान येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं हाय फ्लेमवरती परतून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला आपण लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. याला आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरला बारीक करत असताना शक्यतो यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. याच्याने काय होतं की ज्यावेळेस आपण ही जी पेस्ट आहे ती तेलामध्ये परतायला घेतो तर त्यावेळेस त्याचे शिंतोडे जास्त अंगावरती उडत नाही. चला तर मग हे थंड होत आहे तोपर्यंत आपले रोल सुद्धा व्यवस्थित थंड झाले की नाही ते एकदा चेक करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे रोल अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि अजिबात चाळणीला न चिटकता रोल या चाळणीतून निघालेले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे रोल वाफवायला आपल्याला या ठिकाणी फक्त 5 मिनिटं लागलेली आहेत. त्यामुळे यामध्ये आपला जास्त वेळ सुद्धा वाया जात नाही. आता आपल्याला हे जे रोल आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. पण रोल कट करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला याच्या वड्या जास्त जाड कट करायच्या नाही. जर आपण याच्या जाड वड्या कट केल्या तर त्या ग्रेव्हीमध्ये खायला चांगल्या लागत नाही. म्हणजे काय होतं की ग्रेव्ही या वड्यांच्या आतमध्ये पर्यंत व्यवस्थित मुरत नाही. तर आता आपण याला थोडंसं मध्यम आकारामध्येच कट करून घेणार आहोत. आणि वड्या कट करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरी थोडीशी घासूनच कट करायची आहे. त्यामुळे काय होतं की वड्यांचा अजिबात भुगा होत नाही. आपण यामध्ये वाटाण्याची जी पेस्ट केली होती ती आपण थोडीशी जाडसरच ठेवली होती. त्यामुळे तुम्ही बघू शकता या वड्यांना टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. आपण या ठिकाणी दोन्हीही रोलच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता वड्या कट करून झालेल्या आहे. आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. तर आता कढाईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहेत. तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे ऍड करून घेऊया. जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. तर ही कांद्याची पेस्ट आपल्याला या ठिकाणी हाय फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तर या पेस्टला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही पेस्ट या ठिकाणी हाय फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला हा जो कांदा आहे तो एकदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला होता. त्यामुळे या ठिकाणी ही जी पेस्ट आहे ती परतायला जास्त वेळ लागत नाही. तर अवघ्या 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेस्ट ही छान अशी परतलेली आहे. आता पेस्ट परतून झाली की त्यानंतर आपल्याला यामध्ये
एक मोठ्या आकाराचा टोमॅटो यामध्ये याची पेस्ट करून टाकायची आहे। तर या ठिकाणी मी या टोमॅटोची थोडीशी जाडसरच पेस्ट यामध्ये वापरलेली आहे। यानी काय होतं, भाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं। तुम्ही या ठिकाणी टोमॅटो बारीक कट करून सुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा याची अगदी बारीक अशी पेस्ट सुद्धा करून यामध्ये वापरू शकता। तर आता आपण टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता सुरुवातीला आपण वाटाण्याच्या मिश्रणामधलं 1 चमचा मिश्रण साईडला काढून ठेवलेलं होतं। आता तेच मिश्रण आपल्याला या ठिकाणी या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे। यानी काय होतं की वाटाण्याचा पूर्ण फ्लेवर या ग्रेव्हीमध्ये छान उतरतो आणि ही ग्रेव्ही अजून छान अशी चवीला लागते। त्याचबरोबर यानी काय होतं की ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा सुद्धा येतो। तर तुम्ही या ठिकाणी हे जे मिश्रण आहे ते नक्की यामध्ये वापरायचं आहे। आता आपल्याला यामध्ये मीठ ऍड करायचं आहे। टोमॅटो ऍड केलं की लगेच मीठ ऍड करायचं, म्हणजे काय होतं की टोमॅटो आपले झटपट आणि व्यवस्थित शिजले जातात। तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेतलेलं आहे। आता हे मीठ आपण यामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की यानंतर आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले वापरायचे आहेत। तर सुरुवातीला आपण यामध्ये 1 चमचा घरगुती लाल तिखट यामध्ये वापरलेला आहे। त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण हळद पावडर ऍड करायची आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरेपूड यामध्ये वापरायची आहे। त्यानंतर आता ग्रेव्हीला रंग छान यावा यासाठी आपण यामध्ये 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे। यामुळे काय होतं, ग्रेव्हीला रंग छान येतो आणि ही तिखटाला सुद्धा अगदी कमी असते। त्यामुळे आपण यामध्ये 1 छोटा चमचा पूर्ण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये गरम मसाला ऍड केलेला आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 2 चिमूट आमचूर पावडर वापरायची आहे। यानी काय होतं, या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर सर्व मसाले यामध्ये ऍड करून झालेले आहेत। आता आपण हे सर्व मसाले यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या मसाल्यांना आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं छान आपण या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तर मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं आपण याला व्यवस्थित लो फ्लेमवरती परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता यांना छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये वाटाण्याचं थोडंसं मिश्रण शिल्लक होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। यानी काय होतं की आपलं मिश्रण थोडं सुद्धा वाया जात नाही आणि ग्रेव्हीला सुद्धा छान अशी टेस्ट आणि पूर्ण वाटाण्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो। तर आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला 2 मिनिटं परत एकदा व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। तर याला आपण 2 मिनिटं व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे। आता आपण ज्या वाटाण्याच्या वड्या कट करून घेतलेल्या होत्या त्या आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला या ज्या वड्या आहेत त्या या मसाल्यांमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। पण या वड्या मसाल्यामध्ये मिक्स करत असताना यांना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। या वड्यांना सर्व मसाले व्यवस्थित असे कोट झाले पाहिजेत। तुम्ही ही भाजी अशी सुकी सुद्धा खाऊ शकता, पण आज आपण या ठिकाणी थोडीशी दाटसर अशी ही भाजी बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। यामध्ये पाणी ऍड करण्या अगोदर आपल्याला या ज्या वड्या आहेत त्या या मसाल्यांसोबत मिनिटभर अशाच शिजून घ्यायच्या आहे। मिनिटभर या वड्या अशाच मसाल्यांमध्ये शिजल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। पण पाणी ऍड करत असताना आपल्याला या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी यामध्ये वापरायचं आहे। तर जवळपास मी या ठिकाणी 1 ग्लास पाणी यामध्ये वापरलेलं आहे। तुम्हाला भाजीची क्वांटिटी किती ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। आता आपण याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आता आपल्याला या भाजीवरती एक झाकण ठेवून आपल्याला ही जी भाजी आहे ती 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे। म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ती पूर्णपणे या वड्यांमध्ये व्यवस्थित अशी मुरल्या जाईल। तर आता आपण यावरती एक पॅक झाकण ठेवून घेऊया आणि लो फ्लेमवरती याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं शिजून घेऊया। तर 5 मिनिटं आपण याला लो फ्लेमवरती शिजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला तर्री छान आलेली आहे आणि रंग छान आलेला आहे आणि आपल्या वड्या सुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत। तर बघा अगदी झटपट या ठिकाणी ही भाजी तयार झालेली आहे।
हिरव्या ताज्या वाटाण्याच्या त्याच भाज्या किंवा तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला अगदी भन्नाट लागते. आता भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला यावरून अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करायची आहे. याने या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरून ऍड करून घेऊया आणि हे सर्व एकदा या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपली भन्नाट चवीची आणि झटपट बनणारी हिरव्या ताज्या वाटाण्याची अगदी नवीन पद्धतीची भाजी या ठिकाणी बनून तयार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला सुद्धा ही भाजी खूप जास्त आवडेल. चला तर मग रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.